धर्मवीर कसारा ने। घरेलू मैदान है और जैसे बताया हर्षल सर को कि 50 से 45 रनों के अंदर रोकने की कोशिश रहेगी, पर नयन घरत ने भी यही बताया कि बैटिंग करते वक्त कोशिश रहेगी 60 से 65 रन बनाने की। जिस तरह से विकेट सॉलिड है और बैट पर गेंद अच्छे से आती है, सुबह के सत्र में कोशिश यही रहेगी ज़्यादा से ज़्यादा रन बनाए जाए। 5 ओवर का ये मुकाबला रहेगा। चलो, डीके स्पोर्ट्स गोलबन दोनों बैट्समैन को तैयार रखना है, रेडी रखना है और फील्ड को यहां से जल्द सजाना है। धर्मवीर कसारा, 2 क्वालिफायर अंपायर इस मैच के लिए, एकनाथ जी डगले सर और मनोज जी भरसट सर। कसारा प्रीमियर लीग 2025 विशेष सहकार्य कार्य सम्राट खासदार भिवंडी लोकसभा सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा, आपका विशेष धन्यवाद, विशेष आभार। जिस तरह से इस मैदान को सजाने में भव्य और सजीला आयोजन रोशन भाऊ शेलार साहब, एकनाथ जी डगले सर, किरण जी कुराडे सर, पप्पू जी साकरे सर और उनकी पूरी टीम काफी मेहनत ली है इस आयोजन में, इस केपीएल को सजाने में। और ये सफर आज खत्म होगा जो 9 दिनों से चलते आया है। चलो, 2 बैट्समैन धर्मवीर कसारा टीम के 12th मैन, आपने भी आना है। सभी तैयारियां बिल्कुल हो चुकी है इस पहले मैच के लिए और 2 बैट्समैन जहां पर डीके स्पोर्ट्स गुलबन के हुकुम के इक्के आशीष तुपांगे और अरुण धसाड़े, ये 2 सलामी बैट्समैन एंटर होते हुए, जिस तरह से योगेश टेनिस क्रिकेट के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट काफी अच्छा चैनल इस विभाग का, बिल्कुल एक्सेलेंट टेलीकास्ट एंड ब्यूटीफुल थीम फ्रॉम योगेश टेनिस क्रिकेट। योगेश टेनिस क्रिकेट को आप लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें और बेल आइकन को दबाना न भूलें ताकि इसकी तमाम अपडेट्स आप तक वक्त पर पहुंचती रहे। जिस तरह से दोनों बैट्समैन के बीच चर्चा हो रही है, गेंद को चेक किया जा रहा है, एक बड़ा मैच है, दोनों टीमों को पता है। 5 ओवर का मुकाबला और गेंदबाजी ट्रैक पर ललित गांगुर्डे पहला ओवर डिलीवर्ड करने के लिए और 2 बैट्समैन बिल्कुल तैयार है। बैटरी पावर प्ले के 2 ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे। बिल्कुल चॉइस गेंद यहां पर ललित गांगुर्डे के हाथ है। अच्छा, टाइम सेट किया गया है, बिल्कुल अंपायर ने दर्शाया। पावर प्ले पहले पावर प्ले की शुरुआत होती हुई आपको 4 ओवर 20 मिनट के अंदर करना है, वरना दायरे के बाहर से एक खिलाड़ी अंदर लेना होगा। पहली गेंद ऑन साइड में, शॉट मिड विकेट में एक फील्डर थे लखन,
डॉट बॉल, पहली गेंद डॉट। काफी प्रेशर, दोनों ही टीमों को पता है ये काफी महत्वपूर्ण मैच है। इस बीच लोअर फुल टॉस गैप में ढकेला है और गेंद बैकवर्ड पॉइंट पर सीमा रेखा के बाहर। इस इनिंग का पहला 4। लॉफ्टेड स्क्वायर काफी अच्छा परफॉर्मेंस रहा है इस प्रतियोगिता में। इस बीच शिलिंग को आगे रखा था, फिर वही दिशा को चुना था, पर अब फील्डर तैनात है क्योंकि गेंद थोड़ी धीमी हुई थी और शॉर्ट पॉइंट पर एक फील्डर को तैनात किया गया। अब सिंगल प्राप्त हुई, 3 गेंदें होती हुई 5 रन। टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया सागर आगान ने। बैटिंग करने के लिए इनवाइट किया डी की स्पोर्ट्स गुलबन को और मैडेटी पावर प्ले में ललित गांगुडे एक लंबे रनअप के साथ, अच्छे बॉलिंग एक्शन के साथ ओवर द विकेट से, राउंड द विकेट से। ओहो, इस बीच बिल्कुल जड़ में थी ये गेंद, ऑन साइड में खेलना चाहते थे, घुटने को थोड़ा फोल्ड किया था अरुण दसाड़े ने और लीग बाय के रूप से अंपायर ने दर्शाया सिंगल। 6 रन, 4 गेंदें हो चुकी है। आशीष तुपांगे के बैट से एक 4 आए हैं। शुरुआत दोनों ही टीमों के लिए अच्छी होती हुई। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर चल रहा है। हाइट कम, फाइट ज्यादा करना होगा। इस बीच ऑन साइड में स्लॉक कर दिया, गेंद मिड विकेट के ऊपर से। 6 रन। पहली ओवर में बिल्कुल 2 बाउंड्रीज आई है। पहला बैकवर्ड पॉइंट पर 4 और मिड विकेट के ऊपर से आशीष तुपांगे के बैट से 6 रन। रनों की संख्या 12, 5 गेंदें हो चुकी है। अंतिम गेंद शेष ललित गांगुडे पर पूरी तरह से बैट्समैन भारी है। ओहो, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास और आखिरी गेंद डॉट पर अंपायर के फैसले को चैलेंज किया तुरंत अरुण दसाड़े ने। चेक किया जाएगा, वाइड की मांग है। फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ पहली ओवर की समाप्ति हुई। रन बने हैं 12, बिना कोई नुकसान डी की स्पोर्ट्स गुलबन। अच्छी शुरुआत मिलती हुई डी की स्पोर्ट्स गुलबन को, जिस तरह से आशीष तुपांगे बैटिंग करते हुए। ओवर नंबर 2 की शुरुआत, मैडेटी पावर प्ले का दूसरा ओवर। ओमकार बटाटे
लेफ्ट हैंडेड बैट्समैन बायत के बैट्समैन अरुण धसाड़े सामना करेंगे ओमकार बटाटे। दूसरा ओवर मैंडेटरी पावर प्ले का, पहले ओवर में बने हैं 12 रन। एक प्लस पॉइंट है डीके स्पोर्ट्स गुलबन के लिए, विकेट नहीं खोई है, दोनों बैट्समैन दोनों धुरंधर क्रीज पर मौजूद है। बिल्कुल प्रेशर रहेगा गेंदबाज पर भी, समझदारी से गेंदबाजी करनी होगी यहां से। शॉर्ट गेंद थी, लाउड अपील है, अंपायर सहमत नहीं है। काफी जल्लोश था, काफी आवाज थी। बेहतरीन गेंद, पहली गेंद काफी उछाल मिला, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। दोनों ही टीमों के हौसले बुलंद है, बिल्कुल एक जबरदस्त फाइट। बैट्समैन अरुण धसारे, स्ट्राइकर इन पर। इस बीच एक बेहतरीन गेंद, क्या पेस है, गेंदबाजी में धार नजर आती हुई ओमकार बटाटे। बैक टू बैक 2 गेंदें डॉट डाली है। अब कहीं ना कहीं बैट्समैन पर भी प्रेशर बनेगा, एक महत्वपूर्ण मैच है। दूसरा ओवर चल रहा है, 2 गेंदें हो चुकी है। अंपायर्स में चर्चा होती हुई ओमकार बटाटे, स्ट्राइकर इन पर अरुण धसाड़े। इस बीच लोअर फुल टॉस थी, घुटने को थोड़ा फोल्ड किया था। शॉट मिड विकेट में सागर आगान, सिंगल प्राप्त हुई 1 रन के चलते। रनों की संख्या 13 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। डीके स्पोर्ट्स गुलबन 3 गेंदें हो चुकी है। क्या लगता है जिस तरह से शुरुआत हुई अर्शल सर, टारगेट कितना तक सेट किया जाएगा, कहां तक सेट किया जाएगा डीके स्पोर्ट्स गुलबन बैटिंग करते हुई? नक्कीच आपण पाहिलं असेल टॉस जेव्हा झाला तेव्हा सागर आगार म्हणाला होता की 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि तो गोलंदाजांकडनं चांगला प्रयत्न राहिलाय, परंतु पहा आशिष तुपांग्याच्या बॅटमधनं एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चेंडू चालला बाउंड्री लाईन। धाबा झाला टोटल 17। हा चेंडू आपण पाहत आहोत यावेळेस व्हाईट बॉल घोषित केलेला आहे आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं यावेळेस रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज केलं यावेळेस ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय दिलाय त्याला आपण पाहत आहोत, चॅलेंज केले। पाहूयात कशा पद्धतीने चेंडू राहिलाय। पहा जेव्हा चेंडू रिलीज झालेला आहे तेव्हा अगदी गोलंदाज अगदी कॅमेरामध्ये कैद झाला आणि चेंडू कुठे पडलाय हा दिसलेलाच नाही, त्याचमुळे जो ऑनफिल्डचा इशारा आहे, स्टॉप सिग्नल आहे, तोच दिला जाईल। या सिरीज व्हाईट बॉल आहे असं सांगतायत आणि एक्स्ट्राच्या धाबाने धाबा झाल्या, तर टोटल 18।
सॉरी एक्स्ट्राच्या धावाने 19 धावा झाल्यात. थोडंसं करेक्शन होतंय कारण वाईट +1 अशा 2 धावा आहेत त्यामुळे 19 धावा झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने शोएब सर आपण म्हणालात अगदी या मॅच मध्ये मी तर म्हणेन जरी 60-65 धावा देखील झाल्या तरी देखील डीके स्पोर्ट गोलबंद संघ चांगल्या स्थितीमध्ये असू शकेल. अगदी हुक करायचं होतं यावेळेस आपण पाहत आहोत बॉडी लाईन वरती बॉल आदळलाय. लाऊड अपील पुन्हा पाहायला भेटली. या सहमत नाहीत पंच आणि त्याचमुळे नॉट आउटचा इशारा आलाय. पंच सांगतात लेग बाईज. यावेळेस देखील एक सिंगल आली. धावा झाल्या टोटल आता 20 धावा. षटक क्रमांक आपण पाहत आहोत ते म्हणजे दुसरं. पहिल्या ओव्हर मध्ये देखील सुरुवात चांगली होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न यावेळेस गोलंदाज जरूर करतायत. आतापर्यंत पाहायला गेलं तर आशिष तुपांगेच्या बॅटमधनं चांगल्या धावा आल्यात. तो 15 वरती खेळतोय. अरुण दसाडे या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय परंतु सगळ्यात महत्वाचं खेळाडू मोठ्या मॅचचा हिरो आहे. सातत्याने आपण पाहिलं डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाकडनं स्टार्टिंगला तो सेट होण्यासाठी तो काहीशे चेंडू मात्र खेळत असतो. यावेळेस पुन्हा एकदा आशिष तुपांगेने चेंडूला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय यावेळेस देखील मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. चेत फरार फुल फरार. धावा मिळतील 4. येतो यावेळेस चौकार. धर्मवीर कसारा संघ आपण 12 मिनिटं खर्च केलेले आहेत. लक्षात घ्या स्टॉप वॉच ऑन आहे. 24 धावा झाल्यात. 2 ओव्हर समाप्त झालेत. 12च्या सरासरी धावा 24 झाल्यात आणि 12 मिनिटं देखील घेतलेले आहेत हे लक्षात घ्या. लखन साबळे हा गोलंदाज आपल्याला या तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला भेटतोय. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. सगळ्यात महत्वाचं राहिलंय की डीके स्पोर्ट्स गोलबंद संघानं आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीत. हाच त्यांचा सध्या तरी प्लस पॉइंट राहिला या मॅच मध्ये कारण हे 2 जर फलंदाज शेवटपर्यंत राहिले तर मी तर म्हणेन 60+ धावा होऊ शकतात या मैदानावरती. कारण आशिष तुपांगेची फलंदाजी आपण या टुर्नामेंट मध्ये जर सातत्याने अभ्यासात घेतली तर प्रत्येक मॅच मध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी त्यानं काय असते हे दाखवलेलं आहे. एक हाफ सेंचुरी देखील या टुर्नामेंट मध्ये त्याच्या नावावरती राहिलेली आहे. उर्वरित काही इनिंग मध्ये देखील चांगले नॉक त्याने दाखवलेले आहेत. त्याचमुळे तो सध्या तरी आपण पाहत आहोत चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू आहे आशिष तुपांगे. त्याच्या सोबतीला आपण पाहत आहोत मोठ्या मॅचचा हिरो ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत असतो अरुण धसाडे. सध्या तरी मात्र इथून शांत दिसतोय परंतु कदाचित वादळापूर्वीची शांतता तो दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो हे देखील म्हणावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलंय सागर आगांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ आपण पाहत आहोत धर्मवीर कसारा संघ. गेले 2 वर्षामध्ये या संघाने आपण पाहायला गेलं तर भरपूर चांगले टुर्नामेंट आपल्या नावावरती केलेले आहेत हे देखील विसरता कामा नयेत. त्याचमुळे या फायटीला या मॅचला भरपूर मजा येईल. जाऊयात नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज लखन साबळे यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस अगदी ऑन साइडला पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर ठेवला गेला. एक सिंगल मिळू शकते. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न फक्त यावेळेस अरुण धसाडे फक्त करतोय. जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला आणलं जाते ते म्हणजे आशिष तुपांगेला. या सिंगलच्या मदतीने धावा झाला टोटल आता 25 धावा. वरती धावफलक पाहायला भेटतंय. धर्मवीर कसारा संघाचा विचार करायला गेला तर अगदी यंगस्टर या टीम कडे भरपूर आहेत. सागर आगांच्या नेतृत्वामध्ये खेळतायत. सागरनं अगदी उन्हाळ्या पावसाळे जास्त काढलेत आणि त्याच्या नेतृत्वामध्ये खेळण्याची संधी भरपूर यंगस्टरांना मात्र मिळालेली आहे. सगळ्यात महत्वाचं पाहूयात पुन्हा एकदा लखन. समोर आहे आशिष. यावेळेस पायावरती चेंडू येत होता. अगदी स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिलाय चेंडू. चाला बॉडी लाईनच्या बाहेर. दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. आला यावेळेस मात्र KPL 2025 चा चौकार. स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू असावा आणि त्याच पद्धतीने आपण पाहायला गेला तर हा फटका आशिषनं मात्र इथून खेळून काढलाय.
अगदी स्ट्रॉंग झोन बनवलं गेलंय स्क्वेअर लेग मध्ये, भरपूर चांगले फटके तो खेळतोय. लेटकटचे फटके आम्ही चांगले त्याच्याकडनं पाहिलेले आहेत, रिव्हर्सचे फटके त्याच्याकडनं आम्ही चांगले पाहिलेले आहेत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचे फटके देखील तो चांगले खेळतो. आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगला जास्त टार्गेट केलं या मॅच मध्ये त्यानं. 29 धावा धावफलकावरती आहेत. लखन साबळे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस देखील हो टायमिंग प्रॉपर, इलिव्हेशन जास्त जुळालंय. चेंडू चालला लॉंगॉनच्या डोक्यावरून आला यावेळेस उत्तुंग षटकार. काय फटकेबाजी होते हे पहा ऍक्शन रिप्ले या चेंडूचं. अगदी हा चेंडू मात्र पाठवला लॉंगॉन बॉडी लाईनच्या बाहेर. फिल्डर होता परंतु फिल्डर अगदी दर्शक बनून राहिलाय आणि दर्शक बनलेत या मॅच मध्ये दिवाने. अगदी आपण पाहत आहोत एक मोठा फटका प्रेक्षक झोतामध्ये पाठवला गेला हा चेंडू. षटकाराच्या मदतीने धावा झालेला आहे टोटल आता 35. म्हणून मी म्हणालो होतो विकेट मिळालेली नाहीत धर्मवीर कसारा संघाला आणि तेच डोकेदुखी असू शकते या मॅच मध्ये, कारण ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिली तर 60+ धावा होऊ शकतात. आम्ही असं प्रेडिकेशन दाखवलं होतं आणि आता तशीच वाट चालू होते. लाऊड अपील यावेळेस देखील आपण पाहत आहोत वेगामध्ये चेंडू होता. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की लेटकटचे फटके तो खेळतोय परंतु यावेळेस वेगामध्ये जास्त चेंडू राहिलाय त्यामुळे लेटकट तितकंच मात्र करू शकलेले नाहीत. आणि हा डॉट बॉल लखन देखील कच्चा गुरुचा शेला नाही ते सांगतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर त्याचा देखील हा चांगला चेंडू. लखन पुन्हा एकदा त्यावेळेस थांबला गेलाय. धावा झाल्यात 35. एक चांगली फाईट पाहायला भेटते आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मित्रांनो आज मेगा फिनाले, आज शेवटचा अंतिम दिवस कसारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहत आहोत KPL अर्थातच कसारा प्रीमियर लीग 2025 2025 रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटलं. आणि आजचा दिवस क्रमांक पाहायला गेलं मित्रांनो तर या स्पर्धेचा आहे 10वा दिवस. 10व्या दिवसामध्ये आपण आहोत. पुन्हा लाऊड अपील, यस बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न. एक तेज तरार बाउन्सर तिखट मारा यावेळेस दाखवला गेलाय गोलंदाज लखन साबळेकडनं. म्हणून आम्ही म्हणालो होतो की लखन साबळे एक कच्चा गुरुचा चेला नाहीत हे तो सिद्ध करतोय. जरूर चौकाराला जरूर षटकाराला परंतु त्याच्यानंतर देखील 2 डॉट बॉल त्यानं फेकलेले आहेत. हे कौशल्य आहे त्याचं. समोर चेंडू होता ऑन साइडला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, फिल्डर पाहत राहिले, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आलाय या चेंडूवरती चौकार. $39 झालेले आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हर समाप्त झालेत. 39 धावा. कसारा प्रीमियर लीग आपण सध्या तरी अनुभवतात. 1 मिनिटाचा डिंक्स ब्रेक झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय फटकेबाजी आपण पाहिली गेली. इंडिया टीमचा जर मित्रांनो विचार करायला गेला तर काही काळापूर्वी आपण पाहिलं असेल इंडिया टीमला अगदी शोएब सर जेव्हा आपण क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरला पाहत असायचो त्याच्या सोबतीला जेव्हा सौरभ गांगुली असायचा, काय जोडी अगदी आपल्याला पाहायला भेटायची, काय पार्टनरशिप व्हायची. आणि ते जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये यायचे तेव्हा तेव्हा प्रत्येक भारतीय क्रिकेटरांना, भारतीय अगदी आपण पाहायला गेलं तर समर्थकांना प्रत्येक वेळेस वाटायचं की एक चांगली पार्टनरशिप होईल आणि चांगले टार्गेटकडे वाटचाल इंडिया टीम करेल. त्याच पद्धतीने ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. ज्या पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर आणि सौरभ गांगुली खेळायचे
एक चांगली सुरुवात करून द्यायची, त्याच पद्धतीने ही सुरुवात झालेली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर आणि राईट हँडर बॅटर हे आपल्याला पाहायला भेटतात आणि तशीच जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 3 ओव्हर झाले, धावा झाला टोटल 39. 39 आणि 39 वरती एकही विकेट गेलेली नाहीत. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे जर आलो, पुढे कालखंड जर विचारात घेतला गेला तर आपण पाहिलं असेल एक दिवसीय स्पर्धेमध्ये, एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल रोहित शर्माच्या सोबतीला जेव्हा शिखर धवन यायचा तेव्हा देखील आपल्याला तसंच वाटायचं. तशी फलंदाजी आहे आणि तसं एक कॉम्बिनेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊयात, वेगामध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा लाऊड अपील पाहायला भेटते. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. या मॅच मध्ये जास्तचा संघर्ष करतो असं दिसतंय आता अरुण दसाडे हा फलंदाज. जास्तीत जास्त धावा आशिष तुपांगेने काढल्यात, परंतु साथ द्यावी लागणार आहे यावेळेस. आशिषला देखील अरुण साथ देणं गरजेचं आहे, परंतु इथून तिखट मारा गोलंदाजाचा पाहायला भेटतोय. बॉलर आपण पाहत आहोत ओमकार. समोर चेंडू होता, अगदी आपण पाहायला गेलं तर संघर्ष जास्त करत होता, जास्तचा चेंडू बीट झालेला होता, दबाव प्रेशर फलंदाजावरती होतं, त्याचा फायदा घेतलाय ओमकार आणि आता झाला क्लीन बॉल, दांडी झाली गुल, बॅट्समन आउट. झाले 39 वरती आता पहिला धक्का दिला गेलाय. सगळ्यात महत्वाची सूचना आजच्या दिवसासाठी असणार आहे मित्रांनो, जे बाईक पार्क तुम्ही करतात रस्त्याच्या अगदी पलीकडे, ते कृपया करून आपण बाईक पार्क करायचे आहे, परंतु थोडंसं आतमध्ये करा, कारण भरपूर जागा आपल्याला पार्किंग साठी आहे. पार्किंग झोन भरपूर मोठा आहे हे लक्षात घ्या आणि रस्त्यावरती कुणीही गाडी पार्क करू नका, ही महत्वाची सूचना आमच्या आयोजकांकडून आलेली आहे. अख्ख्या दिवसासाठी ही महत्वाची सूचना असेल. आज मेगा फिनाले आहे, कदाचित गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे प्रत्येक बाईक रायडरला महत्वाची सूचना असेल की आपण कोणीही रस्त्याच्या पलीकडे कोणीही बाईक पार्क करू नका. यस, पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. कॅप्टन आले टीमचे नयन घरत. यावेळेस अगदी आपण पाहतो बॅकला खाली ठेवलं होतं, मिड विकेटला टार्गेट केलं होतं, अलॉंग द कार्पेट फटका पाहायला भेटतोय. तिथे फिल्डर चांगले अगदी आपण पाहतात चेंडू उचलून फेकी करतायत आणि कुणाला अगदी पाहायला गेलं तर भरपूर फास्ट असतो कुणाल डीप मध्ये. सगळ्याच फॉर्मॅट मध्ये तो चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी देखील आम्ही करताना त्याला पाहिलंय, बॅटिंग करताना आम्ही त्याला पाहिलंय, फिल्डिंग करताना आम्ही त्याला पाहिलंय आणि आता सध्या तरी तो फिल्डिंग चांगली करतोय. आलेली एक सिंगल नयन अकाउंट या मॅच मध्ये ओपन केलंय. कॅप्टन फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका सगळ्यात महत्वाची असणार आहे. ही मॅचच महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. जीव की प्राण करावं लागेल या मॅच साठी, कारण डोअर डाय आहे. आतापर्यंत तुम्ही खेळलेले किती सामने जिंकलेत, किती सामने हरलेत हे मॅटर करणार नाहीत. हा सामना तुम्ही कशा पद्धतीने जिंकणार आहात हे मात्र नक्कीच मॅटर करेल या मॅच मध्ये. धावा झाला 40. गोलंदाज ओमकार थांबलाय, समोर आहे आशिष. आशिष आतापर्यंत आपण पाहत आहोत 33 वरती खेळतोय. 33 धावा वैयक्तिक आहेत आणि सांघिक धावा 40 आहेत. म्हणजे पहा काय फलंदाजी केली आहे आशिष तुपांगेने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ओमकार फुल टॉस. यावेळेस दिशा देण्याचं काम करायचं होतं, पायावरती कदाचित आदळला असा हा चेंडू आणि बॉल चालला तर दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. झापूक झुपूक झापूक झुपूक येतोय गोलीगत चौकार. शोएब सर, आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की विकेट कदाचित जर राहिला तर आपण 60+ धावा पाहू शकतो आणि आता तशीच वाटचाल या मॅच मध्ये आशिष तुपांगे करण्याचा प्रयत्न करतोय. अकेले बहुत बेहतरीन बैटिंग करते हुए आशीष तुपांगे, जिस तरह से प्लेटफॉर्म सेट किया गया है, आने वाले बल्लेबाजों को सिर्फ आकर आक्रमण करना है. ओमकार की इस ओवर बहुत अच्छी गुजरती हुई, एक विकेट भी अर्जित की है. इस बीच शॉर्ट गेंद थी, बिल्कुल ऑन साइड में खेला है. कुनाल डीप में प्रोटेक्शन है, थोड़ा फंबल हुए, गेंद को रोकने में कामयाबी मिली. इसी के चलते इस गेंद पर 3 रन, बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन की मदद से रनों की संख्या 47 रन 1 विकेट के नुकसान पर. आशीष तुपांगे 14 गेंदों का सामना किया, 40 रन पर बल्लेबाजी की है. कहीं ना कहीं 8 गेंदों का सामना किया था, सिर्फ 2 रन बनाकर आउट हुए.
बैट्समैन अरुण दसाड़े, कैप्टन आए हैं नयन, स्ट्राइकर इन पर रहेंगे, सामना करेंगे ओमकार की आखिरी गेंद का, अंतिम गेंद। रोशन भाऊ आपण कॉल रिसीव करायचा आहे, कॉल रिसीव करा. .47 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. डीके स्पोर्ट्स गोलबंद टीम ही बॅटिंग गोलबंद संघ सध्या तरी करतात. 1 विकेट गमावला, परंतु यावेळेस नयन गरज स्ट्रायकर एंडला. फुल टॉस समोर रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, चेसिंग दूर असेल, बॉल चाललाय, एक टप्पा घेऊन बॉडी लाईनच्या बाहेर, सरळ रेषेमध्ये फटका आलाय, नयन गरजच्या बॅटमधून आलाय चौकार. आता 4 ओव्हर झाले, त्यांनी 4 ओव्हर मध्ये 51 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग होते, चांगली गोलंदाजी देखील होते, परंतु सध्याच्या घडीला काय फक्त एकच विकेट मिळाली नाही, त्याचमुळे आता काउंटर अटॅक चढवला गेलाय. 4 ओव्हर 51 धावा, 1 विकेट गेलेले आहे. चार ओवर की समाप्ति हुई, 51 रन बने हैं. ओमकार की स्पेल में 23 रन बने. आखिरी ओवर ओमकार का जहां पर बेहतरीन बल्लेबाजी हुई, 2 बाउंड्रीज लगी. अब डेथ ओवर में आखिरी ओवर प्रिंस ऑफ कसारा सागर अघान और स्ट्राइकर इन पर बैट्समैन आशीष तुपांगे. पहली गेंद बिल्कुल सामने रखा था, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, पुल किया, सक्सेसफुल भी है, डिलाइटफुल भी है. 6 रन. क्या बेहतरीन स्ट्रोक खेला था आशीष तुपांगे ने, बिल्कुल लिंक को आगे रखा था, पूरी तरह से बाड़ी हुए पहली गेंद पर आक्रमण किया. भव्य स्वागत किया है सागर अघान का. 6 रन की मदद से रनों की संख्या 57, 57 ऑन द बोर्ड. 5 गेंदें अभी भी शेष है. दोनों बैट्समैन के जहन में यही होगा कि आखिरी ओवर है, सिर्फ आक्रमण करना है. जिस तरह से पहली गेंद पर गेंद को मैदान से बाहर भेजा है. इस बीच फुल टॉस सी ऑन साइड में कुणाल पर गेंद का कॉर्नर में 1 बाउंस, 4 रन. पर करना है, एक जबरदस्त पारी, क्या बात है. आशीष तुपांगे 16 गेंदों का सामना किया और 50 रन बनाए हैं. एक महत्वपूर्ण मैच में पूरा डगआउट खुश है. इस बीच बल्ले का एच, ये गेंद फाइनली रीजन में ट्रैवल होती हुई, दूसरे का कॉल था और यहां से 2 रन प्राप्त. इन 2 रनों से स्कोरबोर्ड आगे की ओर चलता हुआ 63 रन, 63. अभी भी 3 गेंदें आनी शेष है.
सागर अगान की 3 गेंदों पर 12 रन बने हैं। पहली गेंद पर 6, कॉर्नर में एक 4 और इस गेंद पर 2 रन बने हैं। स्ट्राइक को अपने पास रखना चाहते थे आशीष तुपांगे 52 रन पर बैटिंग करते हुए। इस बीच गति में परिवर्तन किया था, ऑफ स्टंप के बाहर रखा था, लोअर फुल टॉस थी, कहीं ना कहीं चकमा दिया बैट्समैन को, डॉट गेंद जरूरी था। अब आखिरी इस इनिंग की 2 गेंदें शेष, अगर एक बड़ा हिट आता है ना तो 70 तक टारगेट पहुंच सकता है। और द विकेट से सागर अगान, धीमी गेंद की थी पर इस बीच गेंद को आने दिया, वेट किया और गेंद को भेजा। इट्स अ मैक्सिमम 6 रन। श्रेप सर, गेला चेंडू चेंज ऑफ द पेस आपण पाहिला आणि यावेळेस देखील काहीशी लाईन थोडीशी मागे खेचण्याचा प्रयत्न होता, गती कमी होती परंतु लेन पिक केली आणि धावा टिक केला, त्या म्हणजे 6 षटकार आलाय, धावा झाला टोटल 69, राहिला शेवटचा बॉल। यावेळेस देखील ड्राइव्ह केलाय, जाग्यावरती चेंडू दिसतोय, एक सिंगल मात्र मिळू शकते। 70 झालेले आहेत आणि दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, यावेळेस पाहूयात काय घडतंय। नॉन स्ट्राइक एंडला नैन घरत होते बाद आणि यावेळेस टार्गेट सेट झालाय, धावा बरोबर झाल्या 70 आणि करायच्या आहेत आता 71 धावा। धावा 70 काढला गेला, 71चा पाठलाग, काय इनिंग दाखवली, काय नॉक होता। आशिष तुपांगेनं केलेली ही इनिंग साकार केलेली आपण पाहिली, एक यशस्वी इनिंग पाहायला भेटलेली आहे। जबाबदारी काय असते, वन मॅन शो काय असतं, हे या मॅच मध्ये त्याने आतापर्यंत झाले। प्रशांत 70 झाल्यात, 71 करायचे आहेत। अगदी आपण पाहत आहोत 70 धावा म्हणजे एक चांगलं फायटिंग टार्गेट आहे। ज्या पद्धतीने नयनने उल्लेख केला होता की आता आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत या मॅच मध्ये, त्याच पद्धतीने हे टार्गेट सेट झालेलं आहे। 65 ते 70 तो म्हणाला होता आणि बरोबर 70 झाल्यात, आता 71 करायचे आहेत। मोठे टार्गेट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला घरेलू मैदानावरती धर्मवीर कसारा संघ देखील खेळतोय। या टीम कडे देखील भरपूर चांगले धुरंधर फलंदाज आहेत, त्याच्यामध्ये नामांकित उल्लेख करायला गेलं तर आपण कुणाल पगारेला इन ऍक्शन मध्ये पाहत आहोत। दुसरा आपण पाहणार आहोत सागर अगान, देखील एक नावाजलेला फलंदाज आहे, हे मैदान सातत्याने त्याने गाजवलंय। त्यानंतर आपण पाहिलं असेल लखन साबळे देखील चांगली फलंदाजी करतोय, म्हणजे बॅटिंग लाईनअप या टीम कडे देखील चांगली आहे, त्यामुळे ही लढतीला मजा तितकीशी मात्र येऊ शकते। बिल्कुल टीम मीटिंग, यहाँ पर बड़ा मैच है, बड़े मैच के खिलाड़ी जिस तरह से सागर अगान ने, अरुण धसाड़े है, आशीष तुपांगे ने टीम के लिए एक बहुत बेहतरीन पारी खेली है। अपने निर्धारित 5 ओवर में 70 रन बनाए हैं, 71 रनों का यहाँ से टारगेट सेट किया गया है। चलो नेक्स्ट मैच के टॉस के लिए बढ़ते हैं। अच्छा, नेक्स्ट मैच के टॉस के लिए बढ़ते हैं, जहां पर मैं ऐलान करना चाहूंगा, बुलाना चाहूंगा एकता कसारा टीम की कैप्टन और जय श्री राम खर्डी टीम के कैप्टन
चलो दोनों कप्तानों ने टॉस के लिए आना है, इमीडिएटली टॉस बॉक्स से जुड़ना है। जय श्री राम खड्डी टीम के कैप्टन और एकता कसारा टीम के कैप्टन। बिल्कुल दो बैट्समैन जहां पर सागर अघान और कुणाल ओपनिंग बैटर क्रीज पर एंटर हो चुके। एक महत्वपूर्ण मैच, इस मैच में सागर अघान को एक महत्वपूर्ण पारी खेलनी होगी, अच्छे रन्स बनाने होंगे। 71 रनों का टारगेट है। एक अच्छा बैटल रहेगा जहां पर मनोज फर्डे उनके खिलाफ में उनके पेस के सामने बैटिंग करेंगे सागर अघान। देखने लायक होगा। स्ट्राइकर इन पर सागर अघान, नॉन स्ट्राइकर इन पर कुणाल पगारे। गेंदबाजी ट्रैक पर पहला ओवर डिलीवर करने के लिए गेंद थमाई है कैप्टन ने मनोज फर्डे, सबसे भरोसेमंद गेंदबाज। इस मुकाम तक पहुंचाने के लिए गोलबंद को इस गेंदबाज का काफी अच्छा रोल रहा है। एक ही मैच खेला था सह्याद्री वाशाला के खिलाफ, जहां पर 2 ओवर किए थे, 12 रन दिए थे और 3 विकेटें अर्जित की थी। क्या स्पेल था वो, पूरी तरह से जीत लिया था उस मैच को। और सागर अघान की पारी देखे तो बहुत अच्छी बैटिंग की है उन्होंने, जहां पर विठाई क्लिनिक के खिलाफ 50 रन बनाए थे और आकाश कसारा के खिलाफ अर्धशतक जड़ा था, जहां पर 21 गेंदे और 64 रन। चलो पहली गेंद के लिए बिल्कुल तैयार है मनोज फर्डे और सामना करेंगे दायत के बैट्समैन सागर अघान, द प्रिंस ऑफ कसारा। पहली गेंद मनोज फर्डे बिल्कुल आगे रखा था, क्रिकेट का क्लास, इनसाइड आउट। ये गेंद एक्स्ट्रा कवर में सीमा रेखा के बाहर। इस इनिंग का पहला 4। काफी अच्छी पहली गेंद पर 4 रन। ओह क्या बात है, क्या शुरुआत दी है, फ्लाइंग शॉट। ये गेंद कवर्स में 4 रन। प्लानिंग के तहत गेंदबाजी करते हुए मनोज फर्डे ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, पर जिस तरह से बैटिंग करते हुए सागर अघान, इनको रोकना काफी मुश्किल होता है। इस बीच बल्ले का एच, करण फर्डे शॉर्ट फाइन लेग में डॉट गेंद। 3 गेंदें हो चुकी है, 8 रन बने हैं बिना कोई नुकसान। धर्मवीर कसारा 71 रनों का टारगेट है। अगदी 71चा पाठलाग करत असताना सागर अघानने केलेली सुरुवात सगळ्यात महत्वाची होती। 2 चेंडूवरती 2 चौकार। टायमिंग साठी हा खेळाडू जाणला जातो, टायमिंग स्ट्रोक कसे असतात हे त्याच्याकडनं शिकावं। अशा पद्धतीचे फटके नेहमीच तो खेळत असतो। हलक्या हाताने सॉफ्ट हँडने बॉलला ढकललं, फक्त पुश करो खुश रहो असा हा फटका होता। स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाजाच्या एंड चेंज होतील। यावेळेस मिळेल स्ट्राइक कुणाल पगारेला आणि धाबा झाला टोटल आता 9। चांगला पाठलाग चालवला गेला, मनाला हरकत नाही, कारण आपण पाहिलं तर 2 चौकारानंतर 1 डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल आता रोटेट, सिंगल धाव काढून रोटेट स्ट्राइक करण्याचा प्रयत्न यशस्वी होते सागर अघानचा। आणि आता कुणाल पगारे यावेळेस स्ट्रायकर एंडला जातोय। 9 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटतायत। कुणाल पहिला चेंडू खेळतोय आणि पहा अगदी आपण पाहिलं असेल कुणालचा देखील खेळ या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये चांगला झालेला नाही, परंतु या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे। आकाश कसारा संघाविरुद्ध 8 धावा त्याने काढल्यात, एकता कसारा विरुद्ध 7 धावा त्याने काढल्यात। उर्वरित मॅचेस मध्ये देखील चांगली कामगिरी झालेली नाहीत, परंतु
या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक काय असतो हे दाखवावं लागणार आहे. अगदी पुनरागमन करावं लागणार आहे. रेकीस आपण पाहत आहोत खर्डी. जेव्हा खर्डी प्रीमियरचं नाव घेतलं जातं, खर्डी टीमचं नाव घेतलं जातं, तेव्हा नेहमीच आम्हाला एक नाव ऐकायला मिळतं. ते सन्माननीय विष्णूजी पारधी साहेब अगदी जॉईन झालेले आहेत, अगदी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. या टुर्नामेंट मध्ये अख्खा आपण टुर्नामेंट पाहिली तर कुणाल पगारेने केलेला स्ट्रगल या मॅच मध्ये देखील चांगले योगदान देऊ शकला नाहीत आणि तो झाला या मॅच मध्ये शून्यावरती आउट. पहिल्या विकेटचं पतन. सुपर दुसरा मॅचचा टॉस आपण करूयात. साबाना विनंती असेल. कॉलिंग कोणाचं असेल? चला खर्डी टीमचं कॉलिंग असेल. त्या बाजूला गेलाय. चला जा घेऊन या. रिटर्न टॉस होईल. असा आम्ही फनी मोमेंट कालच पाहिला होता इन्स्टाला. आज अगदी आपण समोरासमोर देखील हा फनी मोमेंट पाहत आहोत. पुन्हा टॉस केला जाणार आहे. यस पुन्हा कॉइन स्पिन होतो. छपाचा कॉल काटा पाहायला भेटतो. पाहुण्यांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचा. थोडस चर्चा करूयात. नॉकआउटचे मॅचेस आहेत. अगदी आपण पाहत आहोत एकता कसारा संघ यावेळेस बांधिलकी भरपूर चांगल्या संघाचे आहे. या वर्षामध्ये चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. या मॅच मध्ये काही चेंजेस? एक दोन चेंजेस असेल. एक दोन चेंजेस आहेत. नक्कीच कोणता खेळाडू इन झाला असेल टीम मध्ये? ओके, तिकडे प्लॅनिंग केलं जाईल. एक दोन चेंजेस पाहायला भेटतील. मॅच ऑन होईल, त्यामुळे दोन्ही टीमला देतात शुभेच्छा. तुमचं काय चेंजेस? आमचे पण एक दोन चेंजेस असतील. यस, दोन्ही टीमकडे भरपूर सारे चेंजेस पाहायला भेटतात, त्यामुळे दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच ऑन असल्यामुळे आपण चर्चा कमी करणार आहोत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय एकता कसारे संघाने घेतला आणि बॅटिंग करायचं आहे खर्डी संघाला. पुन्हा वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत शोएब शेख सर. थैंक यू सो मच सर. इस बीच लॉफ्टेड स्क्वायर कट गैप में ये गेंद सीमा रेखा के बाहर मिलेंगे 4 रन. पहले ओवर में सफलता मिली मनोज फर्डे को. इस मैच में भी निराश किया कुणाल ने. 13 रन बने हैं, 0 पर आउट हुए रमेश. इस बीच बिल्कुल जड़ में थी ये गेंद. ऑन ड्राइव किया है डीप में अरुण दसाड़े. रन के लिए मना किया. दूसरे रन के लिए सागर आघान ने. 1 रन के चलते रनों की संख्या 14 ऑन द बोर्ड. 1 विकेट के नुकसान पर रमेश गेंदबाजी ट्रैक पर है. पहली गेंद पर 4 रन बने थे. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था. थोड़ी धीमी गेंद थी. पूरी तरह से गेंद को पड़ा और कवर्स में 4 रन के लिए भेजा है. स्ट्राइकर एंड पर नए बैट्समैन प्रदीप, राइट हैंडेड बैट्समैन. अब यहां से ऐसी ही बल्लेबाजी करनी पड़ेगी. ये गेंद काफी दूर गगन की छाव में. इट्स आउट ऑफ द पार. 6 रन. पाहत आहोत जेव्हा फुलटॉस मिळतो, फुलटॉस म्हटल्यावरती घरचं आमंत्रण असतं, जावंच लागतं आणि हे तशाच पद्धतीने स्वीकारलेलं आहे. पहा काय फटका होता. ताकद अगदी जोतलेली होती. ताकदीचा वापर आणि बॉल न केला हवाई सफर. नयनच्या डोक्यावरून चेंडू सीमापार आला. यावेळेस प्रदीपच्या बॅटमधनं षटकार. पहिला चेंडू फेस करत होता. काय सुरुवात केली आहे या इनिंगची प्रदीपनं. धावा झाला टोटल 20. पाठलाग केला जातो. टार्गेट आहे 71 धावसंख्येचं. वेट अँड वॉच. यावेळेस देखील हुक केलंय. आता धावा बुक होतील. बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय. लगातारचा दुसरा षटकार.
जिस तरह से इस गेंद को खेला, पूरी तरह से ऑफ स्टंप के बाहर मूव किया था और गेंद काफी दूर मैदान से। 6 रन। अब तक 4 गेंदों पर 17 रन बने हैं। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर काफी महंगा गुजरता हुआ प्रदीप। इस बीच मिस टाइम स्ट्रोक, नीचे फील्डर, ये कैच लेना जरूरी होगा और कैच ड्रॉप। एक महत्वपूर्ण मैच में आप एक वैल्यूबल खिलाड़ी हो और आपसे ये ऐसी गलती हो, कप्तान ये नहीं चाहते। उसी के चलते 3 रन प्राप्त हुए। 3 रन के चलते रनों की संख्या 29। आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष। मौका बना था इस गेंद पर, कैच पकड़ना जरूरी था। जिस तरह से दोनों बैट्समैन के बीच चर्चा हुई, सागर अगान ने यही बताया होगा कि जो रन्स चाहिए थे ओवर में वो आ चुके हैं। अब आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष। अरुण दसाड़े गेंदबाज तक बिल्कुल चर्चा हुई कि सागर अगान स्ट्राइकर एंड पर है। दोनों ही बैट्समैन। प्रदीप क्या शुरुआत की है, 3 गेंदें 15 रन। ओ फॉलिंग स्वीप, क्या बात है। क्रिकेट का एक सबसे खूबसूरत स्ट्रोक। 6 रन। काय फटका होता, शॉट ऑफ द मॅच। अगदी पॅडल स्वीप होता हा फटका, अगदी बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता, गुडघे अगदी टेकले होते। हे पहा काय फटका होता, अगदी पॅड अँड स्वीप। यावेळेस आपण पाहता होता क्लासिकल फटका आहे। पाहतच राहिला होता चेंडूला फलंदाज आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। शॉट ऑफ द मॅच होऊ शकतो हा फटका। अगदी आपण पाहायला गेलं तर या षटकारांना आता धावा झाला टोटल 35। 2 ओव्हर समाप्त झालेत आणि 35 धावा। जी बिल्कुल, ये सागर अघान का स्टैंडर्ड क्रिकेट। 28 रन बने रमेश की इस ओवर में। अब गेंदबाजी के लिए फिर मनोज फर्डे। अब विकेटों को ढूंढना होगा। एक भरोसेमंद गेंदबाज है मनोज फर्डे। जिस तरह से गेंदबाजी के लिए उनको बुलाया गया है। तीसरा ओवर, अब दायरे के बाहर 5 खिलाड़ी। चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है। जिस तरह से टाइम सेट किया गया है, 2 ओवर के लिए आपने 12 मिनट लिए हैं। अब 8 मिनट के अंदर आपको 2 ओवर करनी है। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन प्रदीप। इस बीच बिल्कुल जड़ में थी, ऑन ड्राइव किया। डीप में आउटफील्ड तेज होने की वजह से आशीष तुपांगे थे, फील्ड किया, थ्रो किया, तब तक सिंगल प्राप्त हुई। स्ट्राइकर इन पर बैट्समैन द प्रिंस ऑफ कसारा सागर अघान। 36 रन बने हैं, 36 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट बॉल। इथून स्ट्रिप्सवर विकेट घ्यावं लागतील, अन्यथा विजय सहज मिळवला जाईल। नशिबाची साथ, किस्मत बहादुर का साथ देती है, आपण ऐकलंय आणि आता तेच घडलंय। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, परंतु यष्टी रक्षकाला देखील बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर। नशिबाचा चौकार। धावा झाला टोटल 40। पाठलाग चालवला गेला 71 धावसंख्येचा। सध्या तरी संकटामध्ये संघ दिसतोय डीके स्पोर्ट्स गोलबन टीम। आता विकेट घ्यावा लागतील तुम्हाला। भरोसेमंद गोलंदाज आहे, ज्या पद्धतीने उल्लेख झाला मनोज फर्डे हा एक महत्वाचा गोलंदाज आहे, ज्याने पहिली ओव्हर देखील टाकलेली होती। तिथे धावा कमी आलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल मित्रांनो, रमेश भोईरनं थोडंसं महागडे षटक हाताळलं आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आता कुठेतरी या ओव्हर मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे। सागर अघानचे विकेट घ्यावे लागेल, विकेटसाठी ट्राय करावं लागेल। एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चालला अलॉंग द कार्पेट, आहे फिल्डर आहेत, खराब झाली फिल्डिंग, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। यावेळेस देखील आलाय नशिबाचा चौकार। आता धावा झाल्यात 44। जिथे कुठे चेंडू जात आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेरच जात आहेत आणि हा प्रश्न पडला असेल आता गोलंदाजाला, अगदी गोलंदाजी कशी करायची। पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगला चेंडू होता,
अगदी तेज तरार चेंडू, परफेक्ट यॉर्कर होता, पायावरती आदळला हा चेंडू, बाल बचवले गेले. त्यांनी आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. धावा झाल्या टोटल 45. इथून कमबॅक करण्यासाठी विकेटच घ्यावी लागेल, हा एक ऑप्शन आहे डीके स्पोर्ट्स गोल्बन टीम कडे. सागर अगांची जर विकेट मिळाली तर मी म्हणेन चांगला पलटवार पुन्हा एकदा होऊ शकतोय, चांगला शिरकाव करू शकते डीके स्पोर्ट्स गोल्बन टीम. परंतु सागर अगान जर शेवटपर्यंत राहिला तर मी म्हणेन सामना तो हिसकावून घेऊन जाऊ शकतोय, कारण त्याच्याकडे असलेली क्षमता आपण पाहिलेली आहे. प्रत्येक दिवसामध्ये खेळतोय 24 वरती. यावेळेस झाली आहे दांडी गुल, लेगस्ट्रिक दाखवली आणि लेगस्ट्रिक वाकवली, वेगामध्ये चेंडू होता, झाली आहे दांडी गुल. बॉलर आहे पॉवरफुल, मनोज फर्डेच्या खात्यामध्ये विकेट, बॅट्समन आउट. शोएब सर काय म्हणाल या गोलंदाजी बद्दल? आता या चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतो करण फर्डेचा वापर होतोय, करण न कशी गोलंदाजी करायला हवी आहे सर? जी बिल्कुल, सागर अगान के विकेट को ढूंढना होगा. जिस तरह से आपने जिक्र किया, अब 12 गेंदे है, 26 रनों की जरूरत है. अगर इनकी विकेट आती है तो फिर ये मैच बन सकता है. जिस तरह से अपना स्पेल खत्म किया मनोज फर्डे ने, क्या बेहतरीन गेंदबाजी की, सिर्फ 14 रन दिए और 2 विकेटें अर्जित की. 12 गेंदे 26 रन की जरूरत. अब गेंदबाजी ट्रैक पर करण फर्डे और द विकेट से पहली गेंद सामना करेंगे दायत के बैट्समैन सागर अगान. शॉर्ट गेंद थी, पूरी तरह से इस गेंद पर बाड़ी. ये गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से, इट्स अ मैक्सिमम 6 रन. गिराने की हमें भी जिद है, वहां आशिया बनाने की. ये है सागर अगान का जिद्दी क्रिकेट. इस बीच ऑन ड्राइव किया, ये गेंद लॉन्ग ऑन में, सीमा रेखा के बाहर. सागर अगान के बैट से 4 रन. दहा चेंडू मध्ये आता 16 धावसंख्येची आहे गरज. डीके स्पोर्ट्स गोल्बन संघ सध्या तरी आपण पाहत आहोत संकटामध्ये दिसतोय, परंतु इथून देखील विकेट आली तरी देखील मॅच बनवू शकते. सातत्याने आपण विकेट्स सांगतो आहोत घेण्यासाठी, परंतु आपण पाहत आहोत की सागर अगान थांबता थांबत नाहीत आणि अगदी काल लाजवाब फटकेबाजी पाहायला भेटलेली आहे त्याच्याकडनं.
अगदी डगआउट देखील खुश करून टाकलंय त्यानं. प्रेक्षक राजांना मंत्रमुग्ध केलेलं आहे त्यांना बॅटिंगच्या जोरावरती. आता काय 10 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे इथून. यावेळेस हो टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट आणि काय क्लास दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी चेंडू चालला एक कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सागर आगांनी याच्यावरून आपल्या या स्ट्रोक वरनं समजत आहे कशा पद्धतीने बॅटिंग तो करतोय. 9 चेंडू 10. फुल टॉस होता. यावेळेस देखील गॅप शोधलाय. जणू काही माप लावला होता आणि गॅप शोधलाय. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर स्वीपरला आला हा दणदणीत खणखणीत चौकार. जिंकण्यासाठी 6 धावा आणि अर्धशतक. वैयक्तिक अर्धशतकासाठी देखील 6 धावसंख्येची गरज आहे. एक षटकार जर मारला तर 2 कामं होऊ शकतात. हाफ सेंचुरी देखील होईल आणि मॅच विनिंग देखील होईल. पाहुयात 8 बॉल मध्ये हवा तर 6 धावा. बिल्कुल बड़ी जीत होगी, बड़ी जीत अर्जित करेंगे स्ट्राइकर इन पर बैट्समैन सागर अगान. 8 गेंदे 6 रन की जरूरत. विकेट आना जरूरी है. काफी देर हो चुकी है इस बीच ऑफ स्टंप के बाहर. ये गेंद काफी तेज गति थी इस गेंद में. अब 7 गेंदे 6 रन. नेक्स्ट मैच भी काफी हिस्टोरिकल मैच जहां पर एकता कसारा और जय श्रीराम खर्डी के बीच. इस बीच सीधे बल्ले से खेला है. ये गेंद सीमा रेखा के बाहर. मिलेंगे 4 रन. 48 रन पर पहुंचे हैं. ओव्हर मध्ये 24 कुठल्यात आणि आता 6 बॉल 2 धावसंख्येची गरज. 48 वरती बॅटिंग करतोय सागर आगान. लखन साबळे आता स्ट्राइक देईल की मॅच फिनिश करेल पाहूयात. हे देखील पाहणं गरजेचं असेल. धावा झाल्या 69. 69 झालेल्या आहेत. पाहूयात काय घडतं आणि काय बिघडतं या मॅच मध्ये. आशिष तुपांगे या गोलंदाजाचा वापर होतोय. कठीण रोल अदा करावा लागेल या मॅच मध्ये. काय अर्धशतक ठोकलं होतं पहिल्या इनिंग मध्ये आशिष तुपांगेनं. अगदी मेहनतीवरती पाणी फेरले गोलंदाजानं. परंतु पाहूयात अजून मॅच संपलेली नाहीत. यावेळेस देखील संधी आहे. काही जे चेंडू जर स्टार्टिंगनच सुरुवात जर चांगले टाकले तर कमबॅक होऊ शकतो. यावेळेस देखील पाहूयात आशिष कशी गोलंदाजी करेल. 6 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने ढकलायचं होतं म्हणून मी म्हणालो होतो मॅच संपलेली नाही अजून. एक चांगला चेंडू टाकलाय. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकलायचं होतं. यावेळेस नाही जमलंय लखनला. इथे आपण पाहता चांगला चेंडू टाकला गेलाय. 5 बॉल मध्ये आता हवा 2 धावा. या धावा रोखणं तितकेशा गरजेच्या आहेत. 2 धावा ज्या ठेवल्या गेल्या तो आशिष तुपांगे रोखेल का हा प्रश्न राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु एक चेंडू तर त्यानं चांगला टाकलाय. पाहूयात उर्वरित 5 बॉल 2 धावसंख्येची गरज. ओहो दुसरा चेंडू देखील चांगला टाकला. विकेट मिळणं गरजेचं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही झालं. डायरेक्ट हिट. हेच तर संकट आहे आता डीके स्पोर्ट्स गोलबन टीम वरती. 2 धावसंख्येची गरज आहे अर्धशतकासाठी आणि मॅच विनिंग साठी 1 धावसंख्येची गरज आहे. पाहूयात होईल का अर्धशतक. वैयक्तिक 1 धावसंख्येची गरज आहे. स्कोर लेबल झालाय 4 चेंडू 1 धाव. बादशीकडा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र चालला बाउंड्री लाईन लगत. फिल्डर नाहीत आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस चला सागर आगान बॅट दाखवा. अगदी मॅच विनिंग पारी आणि त्याच्यामध्ये अर्धशतक ठोकलंय त्यानं सागर आगान. वेल प्लेट. व्हेरी वेल डन धर्मवीर कसारा सिंग आणि व्हेरी वेल डन सागर आगान. अगदी हाफ सेंचुरी देखील कंप्लीट झाली आणि सामना देखील जिंकलाय. आणि व्हेरी हार्ड लक डीके स्पोर्ट्स गोलबन टीम. व्हेरी हार्ड लक आशिष तुपांगे आणि दोन्ही संघाचे आपण धर्मवीर कसारा संघाचे अभिनंदन करूयात आणि आभार मानूयात डीके स्पोर्ट्स गोलबन टीमचं. ही मॅचची समरी आपण पाहत आहोत. पहिल्या इनिंग मध्ये आशिष तुपांगेने ठोकलेल्या 50 धावा.
त्यानंतर आपण पाहायला गेलं तर प्रत्युत्तर देण्यासाठी सागर आगाने देखील 52 धावा ठोकल्या आणि त्याचमुळे थोडासा जोर वाढला धर्मवीर कसारा संघाचा आणि धर्मवीर कसारा संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन धर्मवीर कसारा संघ.